स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। आज दिनांक 28 नोव्हेंबरला कळमेश्वर बाजार चौक येथे शिवसेना जाहीर सभा उत्साहात पार पडली। या सभेत भावी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ब्रिजलाल कृष्णाजी रघुवंशी यांनी नगराध्यक्ष म्हणून कोणते कामे करणार आहेत, कोणत्या योजना राहणार आहेत, आपल्या कळमेश्वर नगर परिषदेमध्ये जनतेला कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत याबद्दल सुतोवाच केले। या सभेत वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे खऱ्या अर्थाने कळमेश्वरच्या जनतेच्या हिताचे पहारेकरी असल्याचे नमूद केले। असा प्रामाणिक व जनहितैषी कार्यकर्ता आपल्याला नगराध्यक्षपदी निवडून आणण्याची सुवर्ण संधी नागरिकांसमोर असल्याचे सांगितले। यावेळी बोलताना शिवसेना या 4 अक्षरांमध्ये सामान्य घरातील माणसाला आमदार, खासदार, मंत्री बनवण्याची ताकद आहे हे विशेषत्वाने अधोरेखित केले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य माणसाला ताकद दिली, समाजासाठी काम करण्याची संधी दिली। त्याच विचारधारेवर चालत आपले मुख्य नेते व उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब कार्यरत आहेत असेही सांगितले। पूर्वी कधीही विदर्भात इतक्या जागा लढवल्या नव्हत्या, परंतु आज इतक्या जागांवर उमेदवार उभे करण्याची संधी आणि सामर्थ्य शिवसेनेला मिळाले आहे। त्यामुळे पक्षाला बळकटी देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे अशी विनंती नागरिकांना करण्यात आली। मायबाप जनतेला आवाहन करताना सांगितले की धनुष्यबाणासमोरचे बटन दाबून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या तसेच नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा। आम्ही सर्व मिळून कळमेश्वरची सेवा करू असा विश्वास व्यक्त केला। उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री असल्याने कळमेश्वरच्या विकास कामाबाबत चिंता करण्याचे कारण नाही, सर्व प्रकल्प सर्व कामे मार्गी लावण्याची खात्री दिली। यावेळी आमदार श्री कृपालजी तुमाने, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ब्रिजलाल कृष्णाजी रघुवंशी यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि तो कोणालाही स्वस्थ बसू देणार नाही आहे असा तो झुंजार, खऱ्या अर्थाने झुंजार नेतृत्व या तुमच्या कळमेश्वरला या ठिकाणी उपलब्ध होत आहे। निवडणूक आले, राजकीय पक्ष येतील, आपला प्रचार करतील, आपला उमेदवार कसा चांगला आहे ते प्रत्येक माणूस सांगणार आहे, परंतु मतदार जनता यांना सर्व गोष्टीचा अभ्यास आहे। लोक हुशार झालेल्या लोकांना समजते की कोणाला कुठं निवडलं पाहिजे आणि कोण माणूस कोणाचा हक्काचा आहे। प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्याला चांगला म्हणणार आहे, परंतु मी असं प्रत्येक ठिकाणी म्हणत नाही। तुम्ही माझे भाषण सोशल मीडियामध्ये पहा, हे फक्त मी कळमेश्वरलाच बोलत आहे, इतर कुठेही बोलत नाही, कारण तुमच्या उमेदवारामध्ये तशा पद्धतीची कॅपॅसिटी आहे। त्याला थोडं दिशा देण्याची गरज आहे, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि आम्ही त्याच्याशी आताच मी बसताना बोललो आणि त्यामध्ये भविष्यामध्ये कळमेश्वरचं नेतृत्व करण्याची क्षमता या ठिकाणी आहे। आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या निवडणुकीमध्ये तुम्ही एक क्रांती घडवाल, एक बदल घडवाल आणि एक चमत्कार घडवाल अशा पद्धतीची अपेक्षा करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। शेवटी आमचा जो पक्ष आहे हा पक्ष काही प्रस्थापित लोकांचा पक्ष नाही आहे, आमचा पक्ष काही विस्थापित लोकांचा पक्ष नाही आहे। आमचा पक्ष आहे की शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या गरीब कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी द्यायची, सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यायची। महाराष्ट्रात योजनेचा जर उच्चांक झाला असेल, सरकारच्या तिजोरीतून सामान्य माणसाला न्याय देणारा आणि निधी देणारा आणि वैयक्तिक लाभ देणाऱ्या योजनेचा जर रेकॉर्ड क्रिएट केला असेल तर एकनाथ शिंदे यांचा रेकॉर्ड पुढचे 100 वर्ष कोणी तोडू शकणार नाही, हा विक्रम त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेला आहे। लेक लाडकी योजना असो, धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस असो, 1 रुपयात पीक विमा योजना असो की लाडकी बहीण योजना असो, शेतकऱ्यांचा 7.5 पर्यंत मोटर पंपाचा कनेक्शनचं इलेक्ट्रिकचं बिल भरण्याचा विषय असो की जन्म देणाऱ्या आमच्या आईचं नाव वडिलांच्या पहिले लिहिण्याचा निर्णय जन्म आई देते, 9 महिने पोटात ठेवून मुलाला नाव बापाचा राहत होतं, परंतु आपली हिंदू संस्कृती काय, आपण जय सियाराम म्हणतो, राधे कृष्ण म्हणतो। आणि आज तुम्ही मंत्रालयात जाऊन पाहिलं तर एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे लिहिलेलं आहे, देवेंद्र सरिताताई गंगाधर फडणवीस लिहिलेलं आहे। माझा नावाच्या पूर्वी आईचं नाव लिहिणं, नाही तर आईचं नाव लिहिण्याचा जर आपण नियम केला नसता तर माझ्या आईचं नाव मंत्रालयाच्या पाठीमध्ये कधी आलं नसता। महाराष्ट्राच्या माझ्या सर्व माई भगिनीचं नाव आणि सन्मान वाढवण्याचं काम महाराष्ट्रात कोणी केलं असेल
ते एकनाथ शिंदे साहेबांचं नाव स्वर्ण अक्षराने या ठिकाणी लिहिण्यात येईल हे सांगताना मला आनंद आणि अभिमान या ठिकाणी वाटत आहे. मला कलमेश्वरची आठवण एका कारणामुळे प्रामुख्याने होते की या कलमेश्वरमध्ये एक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि त्या पुतळ्याच्या अनावरणामध्ये उद्धव ठाकरे साहेब आले होते. तिथं हात पकडून शिवाजी महाराजांच्या समोर हात वर करून शपथ घेतली होती या लोकांनी की उमेदवार कोणी असो आम्ही एकमेकाचा प्रचार करून एकमेकाचं काम करू. त्याचे साक्षीदार कलमेश्वरचे लोक आहे. आणि जेव्हा 2 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आली तेव्हा रामटेकमध्ये जे शिवसेनेचे उभाटाचे उमेदवार होते त्याच्या विरोधात प्रचार करण्याचं काम कोणी केलं? उद्धव ठाकरेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम कोणी केलं? कोण मित्र आहे आणि कोण शत्रू आहे यांना या ठिकाणी कळून गेलेलं आहे. या ठिकाणी कलमेश्वरच्या जनतेच्या समोर शपथ घेतल्यानंतर जी बेईमानी केली त्याचा परिणाम रामटेकमध्ये झाला. त्यांचा उमेदवार शाहरुखाने चित्त झाला आणि कलमेश्वरमध्ये यांचा पराभूत आणि सत्यानाश झाला. कारण जनतेसमोर एकदा काही तुम्ही बोलले तर त्याच्यातून तुम्हाला बदलता येत नाही. ये पब्लिक है, ये सब जानती है, हे आपल्याला प्रत्येकाला लक्षात ठेवावं लागेल. यांना सत्ता पाहिजे कशासाठी? फक्त आपल्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी. शिवसेनेला सत्ता पाहिजे कशासाठी? तर सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी. शिवसेनेचा माणूस जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जातो तेव्हा 24 तास जनतेसाठी कसं काम करतो हे आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने या ठिकाणी नेतृत्व मिळाल्यानंतर कळलं असेल. आणि मला विश्वास आहे की कलमेश्वरमध्ये आपले जे 17 उमेदवार या ठिकाणी उभे आहे, आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे रुजगार रघुवंशी यांच्या रूपाने एक नवीन नेतृत्व या ठिकाणी उदयास येत आहे. आणि त्या नेतृत्वाला ताकद आणि बळ देण्याचं काम कलमेश्वरच्या जनतेने करावं ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की 2 तारखेची निवडणूक कलमेश्वरच्या भवितव्याची निवडणूक आहे. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या लोकांना निवडत गेलो, परंतु आता आम्ही संक्रमणाच्या स्टेजमध्ये आहोत. आम्ही शून्यातून विश्वास निर्माण करणार आहोत. आम्ही ठरवलेलं आहे की उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व निवडणुका आम्ही लढणार आहोत. आम्हाला आमचा पक्ष या ठिकाणी उभा करायचा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कारणासाठी शिवसेनेची निर्मिती केली होती, आज आमचे दोन्ही विधान परिषदचे सदस्य माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विदर्भातून दिले, कृपाल तुमाने आणि भावना गवळीच्या रूपाने. एक मंत्रिपद देशामध्ये मिळालं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि पूर्ण महाराष्ट्रातून ते मंत्रिपद त्यांनी विदर्भाला दिलं. प्रतापराव जाधव केंद्रामध्ये एकमेव मंत्री या देशामध्ये शिवसेनेतून या ठिकाणी आहे. या विदर्भाच्या भूमीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हा सर्व लोकांना काम करायला स्कोप आहे. जे सामान्य माणसाला टपरीमध्ये बसणाऱ्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राची विधानसभा आणि लोकसभा दाखवण्याचं काम फक्त शिवसेनाच करू शकते. आणि म्हणून मी कलमेश्वर वासियांना विनंती करतो की एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता कलमेश्वर. बघता बघता वेगवेगळ्या कारणामुळे पक्ष नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे पक्षाची वाताहत झाली. परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी आहे. आम्ही संकल्प केलाय, आम्ही सांगून ठेवलंय त्यांना की साहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही जाऊ गावागावात जाऊ, प्रचार करू, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करू, हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करू. आणि गाव तिथे शिवसेना, गाव तिथे शाखा, शाखा तिथे फलक आणि घर तिथे शिवसेना हे आम्ही निर्माण केल्याशिवाय रचणार नाही, स्वस्थ बसणार नाही. हा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला म्हणून मी या ठिकाणी आलेलो. इथला माणूस धनुष्यबाणच्या चिन्हावर निवडून गेला आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे एखादा काम मागितलं तर ब्रजलाल रघुवंशी आहे, हा शिंदे साहेबाला स्वस्त बसू देणार नाही, त्याचं डोकं खाऊन टाकेल आणि म्हणजे एवढे पैसे द्या, जेवढे पैसे मागेल ते घेऊन जा बा तू लवकर आणि मला फ्री कर, अशा पद्धतीची शिंदे साहेबची देखील भूमिका घेतील. हा एखाद्या आमदाराला मागे सोडू शकेल अशा पद्धतीचं नेतृत्व तुमच्या कलमेश्वरमध्ये या ठिकाणी निर्माण होत आहे. तुम्हाला याला ताकद आणि बळ देण्याची गरज आहे, आपल्या आशीर्वादाचा देण्याची गरज आहे, आपली साथ देण्याची गरज आहे आणि आपली मदत देण्याची गरज आहे. एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी सर्वांचा मिळेल. वेळ दुपारची आहे, मला याची चिंता नाही. लोक समोर 100, 200, 500 किती बसले आहेत त्याला चिंता नाही. सोशल मीडियामध्ये आता आपलं भाषण घरी बसल्या बसल्या हजारो लोक पाहतात आणि याचं सोशल मीडिया तर सर्वात तुफान आहे, माझ्यापेक्षाही तुफान आहे. मग असा उमेदवार तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही राजकीय बंधनात राहू नका. या निवडणुकीत बदल आणि चमत्कार घडवा.
ब्रजलाल रघुवंशी आणि त्यांचे 17 सहकारी यांना प्रचंड मताधिक्याने कळमेश्वरच्या नगरपंचायतमध्ये पाठवा. आपल्या हिताचा पायरेकरण म्हणून तो तुमची चौकीदारी करेल आणि तुमच्या हक्कासाठी लढेल आणि तुम्हाला न्याय देईल, तुमचा विकास करेल ही ग्वाही देतो आणि आपली तूर्त रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.